मला चहा पिल्याशिवाय माझी सकाळ झाली अशी मला कधी वाटतच नाही. तर मी आता चहा करते मला, आणि चहा पिऊन मग चपात्या करून मग तुमच्याशी भेटते. तर गाईस मी लाटत आहे आणि आई भाजत आहेत. तर आमच्या इथं ही शेवटची चपाती मी दाखवते तुम्हाला, आणि ही लास्ट एकदम. तर गाईस मी, आई आणि माझ्या हो निघालो आहोत आम्ही रानात, आणि ही घेत आहेत शेरूला, कारण ह्याचा होतो कालवा आणि ढोंगणाचा होतो बुडबुडा. पुढे आहेत आमच्या आई, माझ्या हातात आहे दाता. बघू शकता. सांगायचं राहून गेलो की आम्ही रानात का चाललो. दादाने आम्हाला सांगितलंय पाचट काढायला. ह्यांना सांगितलेलं, पण हे एकटं कसं काढणार, सो आम्ही दोघी पण मदतीला निघालोय. आणि आता बघूया. स्वयंपाक तर माझा झाला, फक्त भाजी बनवायची राहिली. चपात्या तर झाल्या, मी दाखवलं तुम्हाला सकाळी. आमची 2 मेंबर पुढे गेली. माझा व्लॉग सुरू आहे, ह्यांचा पण आहे, पण पुढं चाललेत ते. आणि आय एम पीछे पीछे. वातावरण कसं आहे गाईस, कशी भरली तरी ही पण विहीर वाहती. गाईस हात तर पूर्ण माझा घायला आलाय, पण मी सांगू नाही शकत, कारण आईंचा पण हात घायला आहे. माझा अजून काय नाही एवढं, पण आईंचं कसं वय झाले, सो त्यांना देऊ नाही वाटत मला. तिकडं बघा आई पप्पांशी बोलतात, कारण पप्पा गोटत आहेत. गाईस एवढी सगळी पाचड गोळा करायची आमच्या तिघांना. आई आणि काढत आहेत, मी पण काढू लागते, कारण माझा आता फोन धरायला कोण नाहीये, म्हणून मी दाखवू शकत नाही मी काढते, पण मी काढते नक्की. तर गाईस एवढं वजन घेऊन निघालेत, त्या वजात ती दिसनातीच. इथं गाईस माझा व्लॉग चालू आहे. नवऱ्याचा व्लॉग चालू आहे. जादू. तर गाईस यांचा कॅमेरा झालेला आहे स्विच ऑफ, कारण बॅटरी चार्जिंग असून पण यांनी घातलेली नाहीये, आणि आता चाललाय फोन मध्ये व्लॉग. तर गाईस आता आम्ही चाललोय घरी. माघारी आई तिथंच थांबल्या, कारण बिया टोकायच्या आहेत जराशी सुट्ट्यामध्ये. तर गाईस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.